अक्कलकोटमध्ये एके वर्षी संपूर्ण चातुर्मासात काहीच पाऊस पडला नाही. जिकडे तिकडे अक्षरशः पाण्याचा दुष्काळ पडला होता. लोकांनी अनेक प्रकारची अनुष्ठाने, पर्जन्य सूक्त, शंकराच्या पिंडीवरील अभिषेक वगैरे प्रकार सुरू केले होते, परंतु तरीही पाऊस पडण्याची काहीच चिन्ह दिसत नव्हती. एके दिवशी स्वामीरायाची स्वारी जेहूर गावात आली होती. तिथे काशी विश्वेश्वराचे जागृत स्थान असून त्यावर अभिषेकाची संततधार सुरू होती. तेथून स्वामी महाराज वळसंग गावी आले. त्या ठिकाणी सुद्धा अनुष्ठान वगैरे सेवा सुरू होती. त्या गावच्या लोकांनी स्वामींचे स्वागत केले आणि स्वामी महाराज थेट शंकराच्या मंदिरातच आले. त्यावेळेला हतबल झालेल्या लोकांनी स्वामींना विनंती केली आणि स्वामी, पावसाची खूप गरज आहे, स्वामी पाऊस केव्हा पडेल अशी विनवणी करू लागले. सर्वांची अशी विनवणी ऐकल्यानंतर स्वामी महाराज थेट शंकराच्या मंदिरातील गाभाऱ्यात गेले. तेथे देवतांच्या मूर्त्या होत्या आणि स्वामी त्या सर्वांवर ओरडून म्हणाले, तुम्ही पाऊस का पाडत नाही? तुम्हाला हरभरे पाहिजे आहेत का? असे म्हणून एका सेवेकऱ्यास हरभरे आणण्यास सांगितले आणि त्यातील मुठभर हरभरे देवतांच्या मूर्तीवर फेकून दिले आणि तेथून थेट निघाले ते धर्मशाळेत येऊन बसले. स्वामी भक्त हो, अर्ध्या तासानंतर प्रचंड वारा सुटला. मोठे मोठे ढग आकाशात दिसू लागले आणि मोठा गडगडाट होऊन मुसळधार पाऊस सुरू झाला. आणि हा पाऊस जवळजवळ 3 कोस अंतरावर साधारणत 3 दिवस लगातार पडत होता. जिकडे तिकडे पाणीच पाणी झाले होते. तर मंडळी, या कथेचा बोध हाच की या ब्रह्मांडात स्वामींची सत्ता आहे. अनुरेणूपासून ते देवदेवता स्वामींच्या हुकुमाचे पालन करतात. हे कायम लक्षात ठेवा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.